ऐन पाडव्याच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम झालाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांच्या तब्बल 3 एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे. या घटनेत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असून विशेष म्हणजे यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने द्राक्ष बागांची जोपासना केली होती. मात्र ऐन सणासुदीच्या दिवशीच आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळीसह वांगी, रानमसले, कळमन, बिबिदारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी या परिसरांनाही बसला आहे. दरम्यान अंकुश सिरसट यांच्या बेदाणा रॅकचेही मोठे नुकसान झाले असून त्यावर ठेवलेला 50 ते 60 लाख रुपयांचा मालही खराब झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढावलं असून त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. रात्री 12च्या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि जोराचा पाऊस यामध्ये माझ्या 3 एकर बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते माझ्या दृष्टीनं ते न भरून निघणे इतकं ते नुकसान मला वाटतं. शासनाकडून काय शासनाकडून काही मदत मिळाली तर फार बरं होईल असं वाटतं. अंदाजे किती लाखाचं नुकसान झालं आहे? 50 लाखापर्यंतचं हे नुकसान आहे. आणि खर्च आणि हे बघता हे किती मोठं नुकसान आणि कसं तुम्हाला शासनाकडून अपेक्षित आहे? 50 कसं आहे, हे आता फाउंडेशन पडलं, परत हे उभा करणं, हे हा तर खर्च वेगळाच आहे आणि इथून पुढं उभा राहणं, ह्या झालेल्या मालाचं नुकसान हे जवळजवळ 60-70 लाखापर्यंतचं नुकसान आहे सर. ओके. हां.